बारामतीतील लोक शरद पवारांना कॅमेऱ्यासमोर सांगत होते की बारामतीचा दादा बदलायचा आहे। नमस्कार, मी तानाजी करचे गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। यंदा तू कसा निवडून येतोय तेच बघतो। बेट्या तुझी औकात काय? यंदा जर तुला तुझी जागा नाही दाखवली तर पवाराची औलाद सांगणार नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बारामती विधानसभेचा गड राखणं अवघड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवार म्हणाले होते, महायुतीत जाण्याआधी मी वेषांतर करून दिल्लीला जायचो। खरं तर अजित पवार हे त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते होते, परंतु विरोधी पक्षनेताच जर विरोधी पक्षाला अंधारात ठेवून वेषांतर करून सत्तेतील लोकांना भेटायला जात असेल आणि त्यानंतर ज्या पक्षामध्ये अजित पवार वाढले मोठे झाले, ज्या पक्षाने अजित पवारांना नाव दिलं त्या पक्षातील काही आमदार फोडून सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि पक्ष शरद पवारांकडून हिसकावून घेऊन उपमुख्यमंत्री पद घेऊन महाराष्ट्रातील सत्तेत बसण्याचा अजित पवारांनी केलेला पराक्रम जनतेने मात्र माफ केल्याचे दिसत नाही। या सर्वाचा परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। युगेंद्र पवार ज्या पद्धतीने सध्या बारामतीमध्ये फिरत आहेत, लोकांशी कनेक्ट होत आहेत, हा सर्व प्रकार पाहून बारामतीचे चित्र काही वेगळं पाहायला मिळते की काय अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। युगेंद्र पवार आणि संपूर्ण शरद पवार गट, अजित पवारांनी शरद पवारांना या वयात कसं फसवलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारच्या माध्यमातून आणणाऱ्या अजित पवारांनी स्वतःच्याच बहिणीला कसा त्रास दिला, हे मतदारांना सांगण्यामध्ये यशस्वी होत असताना दिसत आहेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विविध गावांमधील बूथवर तुतारी गटाला पोल एजंट होण्यासाठी लोक तयार होत नव्हते, एवढा दबाव लोकांवर असल्याचे सांगितले जात होते। तरीही सुप्रिया सुळे या लाखो मतांनी निवडून आल्या। अहो, ज्या बारामतीमधून अजित पवारांनी विरोधकांची डिपॉझिट जप्त केली, त्याच बारामती विधानसभेमधून सुप्रिया सुळे यांनी सुनित्रा पवारांना मागे टाकत 47,000 मतांची आघाडी घेतली होती। हा अजित पवारांना लोकसभेत मिळालेला सर्वात मोठा धक्का मानला जातो। बारामतीच्या जीवावर अजित पवारांनी स्वतःच्या पत्नी सुनित्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। त्याच बारामतीकरांनी शरद पवारांची साथ देत अजित पवारांना पक्षफुटीनंतर सर्वात पहिलं प्रत्युत्तर दिल्याचं मतदारसंघातील तुतारी गटाचे पुढारी बोलून दाखवत आहेत। शरद पवार जेव्हा गावोगावी फिरून लोकांच्या भेटी घेत होते त्यावेळी बारामतीतील लोक शरद पवारांना कॅमेऱ्यासमोर सांगत होते की बारामतीचा दादा बदलायचा आहे। तशातच अजित पवारांनी शरद पवारांची या वयात सोडलेली साथ आणि त्यामुळे शरद पवारांना झालेला त्रास हा लोकांना बिलकुल आवडलेला नाही। त्यामुळे एकंदरीतच शरद पवारांच्या बाजूने बारामती विधानसभेमध्ये सध्या तरी मोठी भावनिक लाट पाहायला मिळत आहे। लोक आजही शरद पवार या नावाला सोडून बारामतीमध्ये इतर दुसऱ्या नेत्याचं अस्तित्व मान्य करायला तयार नाही। 2 दिवसापूर्वी माझी चर्चा बारामतीतील अजित पवारांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या एका व्यक्तीसोबत झाली। त्यावेळी दादांनी साहेबांवर बोलणं बंद करावं अथवा दादांना याचा प्रचंड तोटा सहन करावा लागेल, तसेच जर भाजपच्या बड्या नेत्यांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर मात्र याचा तोटा भाजपसह आमच्या राष्ट्रवादीलाही महाराष्ट्रभर सहन करावा लागेल, असं दादा गटाचे नेते खासगीमध्ये सांगतात। भाजपने अजित पवारांवर 70,000 कोटी रुपयांचे सिंचन घोटाळ्याचे आरोप केले। याच भाजपने अशोकराव चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचे आरोप लावले। या दोघांनाही सोबत घेऊन सध्या भाजप सरकार चालवत आहे। त्या भाजपचे नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये भर भाषणामध्ये शरद पवारांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हणतात। काय मोदी हे शरद पवारांना भटकती आत्मा म्हणतात। लोक आता विचारत आहेत की भाजप ही वॉशिंग मशीन आहे का, जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याला स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन मंत्रीपद द्यायला? भाजपच्या याच पराक्रमामुळे भाजपचा परंपरागत जो मतदार होता तो तर तुटलाच, परंतु सामान्य मतदारही या घटनेचा निषेध करू लागला आहे आणि याचाच परिणाम बारामती विधानसभेतही पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांसाठी दरवेळीसारखी सोपी राहिलेली नाही। कदाचित या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा पराभवही होऊ शकतो अशी राजकीय गटांमध्ये चर्चा आहे। बघूया विधानसभेमध्ये नक्की काय होते, बारामतीचा गड कोण राखते, येणाऱ्या विधानसभेला नक्की कोण बहुमताने निवडून येते। तोपर्यंत पुन्हा भेटूया आपण नवीन एका विषयाला घेऊन नवीन भागामध्ये। तोपर्यंत सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।